आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात हेरिटेज सर्टिफिकेट म्हणजेच वारस प्रमाणपत्र कोर्टातून कसे मिळवायचे। एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नावावर असलेली जमीन, घर किंवा शेअर किंवा इतर मालमत्ता ही वारसांच्या नावावर करण्यासाठी वारस कोण आहेत हे सिद्ध करण्याची आवश्यकता पडू शकते। हेरिटेज सर्टिफिकेट म्हणजे मृत व्यक्तीचे कायदेशीर वारस कोण आहेत हे सिद्ध करणारे कागदपत्र असते। यामध्ये मृत व्यक्तीचे नाव आणि त्यांचे वारसांची माहिती नमूद केली असते। वारस प्रमाणपत्रासाठी कागदपत्र कोणते लागतात? मृत व्यक्तीचे डेथ सर्टिफिकेट, मृत्यूपत्र आणि सर्व वारसांचे आधार कार्ड आणि राशन कार्ड असे डॉक्युमेंट यामध्ये लागतात। आवश्यक कागदपत्रे हे त्या प्रकरणावर अवलंबून असते की कोणती डॉक्युमेंट त्या प्रकरणात त्या न्यायालयाच्या पद्धतीनुसार बदलू शकतात। न्यायालयाची प्रक्रिया कशी असते? सर्वप्रथम संबंधित न्यायालयात वारस प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केले जाते। त्यानंतरच न्यायालयातून संबंधित व्यक्तींना नोटीस पाठवली जाते। काही प्रकरणामध्ये वर्तमानपत्र, सार्वजनिक नोटीस देण्याची प्रक्रिया देखील असू शकते। जर कोणाकडून हरकत नसेल तर न्यायालयाकडून योग्य ते पुराव्यांचा विचार करून योग्य ते आदेश देऊ शकतात। हेरिटेज सर्टिफिकेट आणि सक्सेशन सर्टिफिकेट एकच नसतात। यात हेरिटेज सर्टिफिकेट हा सहसा जमीन किंवा इतर मालमत्ता किंवा घर किंवा अशा ठिकाणी वारसाची नावे, मृत व्यक्तीच्या नावावर असलेली जमीन किंवा मिळकत यांच्या नावे असलेले वारसांची नावे नमूद केले जातात। सक्सेशन सर्टिफिकेटचा वापर हा सहसा जंगम मालमत्ता किंवा बँकेतील रक्कम किंवा इतर ठिकाणी याचा वापर होतो। म्हणून वारस प्रमाणपत्र दाखल करण्यापूर्वी तुमच्या प्रकरणात कोणते प्रमाणपत्राची आवश्यकता आहे हे वकिलाकडून निश्चित करून घ्यावा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया उपयुक्त कायदेशीर माहितीसह। धन्यवाद।